आज पीपीएलचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसामध्ये जमलेला सर्व तमाम प्रेक्षक वर्गाचं मी स्वागत करेल। युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन मॅचला पाहतात, हा चेंडू खोलवर टप्प्याचा मिड ऑफ मध्ये सुरेख जल विकेट नंबर सेकंड मैदानाच्या बाहेर बॅक टू बॅक झटके मैदानावरती। जय भवानी जय शिवाजी हा नारा इथे डीजे मास्टरच्या माध्यमातून आयुष्य लहान आहे थोडं छान आहे, छत्रपती शिवरायांच्या भूमीवरती जन्माला आलो याचा आम्हाला अभिमान आहे। मंचावर ज्ञानेश्वर बैकर पोलीस पाटील ढवळे आणि सुधीर शेलार यांचं आगमन होतं, तसेच अतुल शेलार यांचं आगमन होतंय, तसेच हर्षद शेलार संघमालक क्रेजी बॉयचे यांचं या ठिकाणी आगमन होतंय। आपलं सहर्ष स्वागत। तर इथे सेकंड विकेट डाऊन, लगातार विकेट इथे प्राप्त केल्यात। पण बघ इथे धाव संख्या आपण पाहिली तर आयन 11 संघाने इथे 68 धाबा केल्यात आणि 69 धाबेचं लक्ष असताना मैदानावरती आपण पाहतोय। तर 68 धाबा केल्यात आणि 69 धाबेचं लक्ष असताना मैदानावरती आपण पाहतो बॅक टू बॅक झटके लागल्यात दवलेपडा 11 संघाला। कारण दोन्ही टीमसाठी मॅच खूप महत्त्वाची असेल आणि या क्षणाला काय जबरदस्त गोलंदाजी दाखवली आहे। अजून एक क्लिंग बॉल यष्टा वाकवल्यात आणि 3 बॉल मध्ये फलंदाज 3 बाद झाले, तर पहिलाच बॉलवरती रनआउट झाला आणि त्याच्यानंतर कॅच आउट आणि ते क्लिंग बोल्ड असे 3 फलंदाज गोल्डन डकचे शिकारी झालेत। हॅलो, संघमालक आपली स्टेजच्या बाजूला वाट पाहतात क्रेजी बॉयज। तर थँक्यू टेन्से इथे बघा लगातार विकेट प्राप्त केल्यात, काय गोलंदाजी पाहायला भेटली। 3 फलंदाज इथे गोल्डन डकचे शिकारी झाल्यात। तर आमचे मित्र सुनील निरगुडा यांचं देखील शुभागमन होत आहे, स्वागत आहे सुनील। खूप चांगला मॅच मैदानामध्ये एन्जॉय करतात, कारण इथे आपण पाहतोय 68 धाबा केलेत, 69 धाबेचं लक्ष असताना खराब बॅटिंग, मी म्हणेन खराब बॅटिंग, कारण इथे स्टार्ट मिळत नाहीये। पहिलाच बॉलवरती रनआउट झाला, त्याच्यानंतर लगातार 2 चेंडू 2 विकेट प्राप्त केल्यात। बघा इथे 18 बॉल मध्ये 53 धाबा मैदानावरती प्रशांत रोणे ज्यांना निश्चित इथे प्रशांत राणे ज्यानं इथे मैदानावरती बनवल्यात आणि इथे काय क्लास बॅटिंग पाहायला भेटली। काल 13 बॉल मध्ये इथे 53 धाबा बनवल्या महेश केवणेनं आणि 6 बॉल 6 षटका देखील त्याने दाखवलं मैदानावरती। आज या स्पर्धेमधला दुसरं अर्धशतक प्रशांत राणेच्या नावावरती। अजून एक विकेटची हॅट्रिक इथे प्राप्त झाली आहे, लगातार बॅक टू बॅक 4 विकेट शून्यावरती बाद झाले, त्याने विकेटची हॅट्रिक मैदानावरती प्रस्थापित केले। गोलंदाजी करत असताना गिरीश केवणे आयन संघमालक यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक, असलम खान यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे गोलंदाजासाठी।